आता स्लोगन पाहिला तिथे आम्ही तो. हां हां. तर असा एक सगळा विचार केला आणि एक थोडीशी वेगळी लाईफ जाणून योगामुळे की आपल्याला कमी गरजेमध्ये पण सुखात जगायचं. मग असा एक विचार केला आणि त्यात आजार खूप सध्या वाढलेत ना. आपण जरी बाहेर म्हणलो ऑर्गॅनिक 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 पण कोबी फ्लॉवर कधीच 100 ऑर्गॅनिक नाही होऊ शकत. तर ऑर्गॅनिक काय जे खरंच रानभाज्या आहेत ना त्यांना जर तुम्ही खतं किंवा पेस्टिसाईड दिलं तर ते सडून मरून जातात. तर त्या माझ्या मते खऱ्या त्या ऑर्गॅनिक. मग मी असं ठरवलं की मी रानभाज्यांवरती फोकस करेल माझ्यासाठी. त्याच्यानंतर मी जे खायचं आहे ते मी स्वतःच्या हाताने पिकवेल. म्हणजे मला काय करायचं ते मी माझ्या हातात असेल. आणि मला पेंटिंग करायला आवडायचं. मला झाडांविषयी खूप आधीपासून म्हणजे ओढ होती. मला असंही वाटलं की मी झाडांमध्ये काम केलं ना पेंटिंगमध्ये माझं एकदम हॅपीनेस. मी झोपताना एक समाधानी झोपेल की बाबा आजचा दिवस जगलो मी. अजून भरपूर डेव्हलप करायचं आहे. अजून आता ही रानवाटला सुरुवात केली आहे. हां. ही 3-4 वर्षात होईल. इथे सगळी जी एंडेमिक झाडं होत आहेत ना माझ्या भागातले आहेत का रानभाज्या खायला स्पेशली येतात म्हणून? इथे रानभाजी हाच विषय चालतो. येतात का लोक खायला? त्याच्यासाठीच येतं. अच्छा. आपण दुसरी भाजी फक्त रेग्युलर कोणती तरी एक देतो हां. जेणेकरून मुलांना सवय नसते ना. तर माझ्याकडे मी तेच देतो की मी फक्त रानभाज्यांवरती काम करतो. रानभाज्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत? रानभाज्यामध्ये पावसाळ्यात शेवळा असतोय, तेरा असतोय, राईचा मोहर असतोय. त्याच्यानंतर काही प्रमाणात मी कोण जर रुखारू केलाय ना तर रुखारू असतो. त्याच्यानंतर वरे असतात आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यात म्हणजे हिरव्या पालेभाज्या असतात. पालेभाज्या नाही फळभाज्या. त्याच्यामध्ये ही फणस आता येतील. कच्च्या केळी असतात त्याची बनते. बांबूचे शूट असतात अजून पावसाळ्यात. मशरूम असतं. महाराष्ट्रातल्या ज्या रानभाज्या आहेत या व्यतिरिक्त बाहेरच्या राज्यांमधलं पण तू काही लागवड केली? नाही मी स्थानिकच रानभाज्या स्थानिक. स्थानिक आणि काही परदेशातले काही झाडं वगैरे असतात? ते तिकडे आता कलेक्शन करतो. बाकीचं आहे आपल्याकडे ॲव्होकाडो आहे, कोकोआ आहे, आपल्याकडे कॉफी आहे, मँगोस्टीन आहे, थायलंड चेरी आहे, रंबुटान आहे. त्याच्यानंतर तिकडे फरसूप पण आहे. आणि आत्ताची ही थोडीशी अजून कलेक्शन आहे ना म्हणजे ते सगळ्यामधून काय संदेश द्यायचा आहे लोकांना? निसर्ग हाच सर्व काही आहे. आपण निसर्गातलेच घटक आहे. आपण काय ते निसर्ग सोडून नाही. म्हणजे इतर प्राणी आहोत तसे आपण पण त्याच्यातलेच आहे. शेवटी आपल्याला त्याच्यातच सामावून जायचं आहे. तर निसर्गाला धरून चला जेणेकरून तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील. आणि तुमचं आरोग्य हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. पैसाही नाही संपत्ती. तुमचं आरोग्य व्यवस्थित राहिलं ना तर तुम्हाला सगळीच सुख समाधानं मिळतील. तर तुम्ही निसर्गाशी एकजूट व्हा. त्याला जितकं जवळून अनुभवता येईल ना तेवढं तुम्हाला सुखाजवळ जाता येईल.